नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बाहीला पोटली बटन जे लावतो ना, त्याला कुठे कोणत्याही प्रकारचं कॅनव्हास न वापरता किंवा एक्स्ट्रा अस्तरची पट्टी न लावता एकदम सोप्या पद्धती आणि लवकर होतील असे पोटली बटनची आपण डिझाईन बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले तर पोटली बटन तयार करून घ्यायचे आहे. तर पोटली बटन तयार करण्यासाठी बघा, मी असे चौकोनी तुकडे इथं तयार करून घेतले आहे, छोटे छोटे. त्यामध्ये आपल्याला हे नंतर आपलं जे वेस्टेज कपडा राहतो त्याची हे कतरण आपल्याला छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये भरून पोटली बटन आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. पॅक दोऱ्याने आपल्याला अशा ह्या प्रकारे पोटली बटन तयार करून घ्यायचे. त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा उरेल तो आपल्याला पुन्हा इथे कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला सगळे पोटली बटन भरण्यासाठी आपल्याला हा कपडा मिळतो. आता मी हे सगळे पोटली बटन तयार करून घेते. हे बघा, मी अशा प्रकारे हे पोटली बटन तयार करून घेतले आहे. त्यानंतर आपल्याला आपण जी बाही कट केली आहे ती बाही घ्यायची आहे. आता मी इथे एक बाही उचलते. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला बाही उचलायची आहे, म्हणजे जेणेकरून आपली बाही दोन्ही एकाच साईडच्या होत नाही, वेगवेगळ्या आपल्या दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या सारख्या बनतात. त्यानंतर आपल्याला हे बघा, ही बाही घेतल्यानंतर याच्यावरचा अस्तर आपल्याला ह्या प्रकारे असं फोल्ड करून ठेवायचं आहे. अस्तर आपल्याला बाजूला नाही ठेवायचं आहे, म्हणजे नाही तर मग काय होतं, आपण इथं पोटली बटन जोडल्यानंतर जेव्हा बाही जोडायला जाऊ ना, पुढची बाजू मागची पुढची बाजू अशी उलटी सुलटी बाही नको व्हायला, म्हणून अस्तर आपल्याला याच्यावरच ठेवायचं आहे. त्यानंतर ही बाहीची जी सरळ बाजू आहे, हे बघा, आपला जो मन कपडा आहे त्याची सरळ बाजू आहे ना, त्याला आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले 1.5 इंच जी आपण जी काही शिलाई मार्जिन सोडली ती इकडून आणि ह्या साईडने आपल्याला शिलाई मार्जिन आपल्याला सोडून द्यायची. मी 1.5 इंचाची शिलाई मार्जिन सोडली आहे. आता आपण आपल्या आवडीनुसार अंतर घ्यायचं आहे की आपल्याला किती अंतरावर हे पोटली बटन लावायचे. मी तर 1.5 इंचाच्या अंतरावर हे पोटली बटन लावते. 1.5 इंचाच्या अंतरावर मी एक मार्किंग करून घेते. तुम्ही इथं 2 इंचावर 1 इंचावर सुद्धा पोटली बटन हे लावू शकतात. आता इथं खूप जवळ आलं आहे, ठीक आहे. आता त्यानंतर हे पोटली बटन आपल्याला उचलायचं आहे आणि त्याची जी गोल बाजू आहे ना, हे बघा, ही जी गोल बाजू आहे ना ती आपल्याला ह्या साईडने ठेवायची. अशा प्रकारे आपल्याला हे बटन ठेवून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे. आणि आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची. आपल्याला इथं कोणत्याही प्रकारची कॅनव्हासची पट्टी किंवा एक्स्ट्रा जी अस्तरची पट्टी असते ती आपल्याला नाही लावायची. अशा प्रकारे आपण सर्व पोटली बटन लावून घेऊया. आता आपले हे पोटली बटन लावून झाले. आता हे शेवटचं पोटली बटन आहे. हे बघा, ते शेवटचं पोटली बटन आहे ते मी लावते इथे, म्हणजे आपले पूर्ण पोटली बटन लावून होतील. आता हे पोटली बटन जाड असतं, तसा दाब सरकतो किंवा दाबाखाली येत नाही, त्यावेळेस आपल्याला बघा दाब असं थोडासा वरती घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं शिलाई मारायची. आता हे लावून झाल्यानंतर हे जे अस्तर आहे ते आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे ह्या प्रकारे. आता याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला अस्तरच्या बाजूने. बघा, अशा प्रकारे आपले हे बाहीला पोटली बटन लावून झाले आहे. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.